भारतीय टपाल विभागानं 1 सप्टेंबर 2025 पासून नोंदणीकृत अर्थात रजिस्टर पोस्टल सेवा बंद करण्याची घोषणा केली. 1854 पासून सुरू असलेली ही नोंदणीकृत सेवा आता इतिहास जमा होणार आहे. 5 दशकांहून अधिक काळ चालत आलेला हा वारसा आता संपुष्टात येतोय. टपाल विभागाच्या कामकाजाचं आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून ही सेवा आता स्पीड पोस्ट मध्ये विलीन केली जाईल. त्यामुळे आता महत्त्वाची कागदपत्र आणि पार्सल पाठवण्याचा एकमेव पर्याय असेल स्पीड पोस्ट. विश्वसनीयता, परवडणारे दर आणि कायदेशीर वैधतेसाठी ओळखली जाणारी नोंदणीकृत पोस्टल सेवा ही कायदेशीर सूचना आणि अधिकृत संवाद यांसाठी महत्त्वाची कागदपत्र पोहोचवण्यासाठी दीर्घकाळापासून सर्वांच्याच पसंतीचं माध्यम राहिली होती. मात्र ग्राहकांच्या बदलत्या सवयी आणि वाढत्या डिजिटायझेशनमुळे सेवेचा वापर झपाट्यानं आता कमी होत गेला. 2011-12 या वर्षात नोंदणीकृत पोस्टल सेवेच्या वापरकर्त्यांत सातत्यानं घट होत असल्याचं इंडिया पोस्टच्या आकडेवारीवरून दिसून येतं. नोंदणीकृत टपालांची संख्या 2011-12 या वर्षात 244 दशलक्ष एवढी होती. ती 2019-20 पर्यंत 184 दशलक्ष एवढी झाली. कोविड-19च्या काळात डिजिटल कम्युनिकेशनला गती मिळाली, मात्र त्यापूर्वीच ही घट होत असल्याचं पाहायला मिळतं. खासगी कुरिअर कंपन्यांची वाढती स्पर्धा, ई कॉमर्स लॉजिस्टिकचा विस्तार आणि ऑनलाईन कम्युनिकेशन चॅनलचा वाढता वापर यामुळे ही घसरण दिसून येते. स्पीड पोस्ट सेवेत आता या पोस्टल सेवेचं विलीनीकरण होणार आहे. टपाल विभागाचे सचिव आणि महासंचालकांनी सर्व सरकारी विभाग, न्यायालय, शैक्षणिक संस्था आणि नियमित वापरकर्त्यांना पुढील महिन्यापासून नवीन प्रणाली वापरण्याचे निर्देश दिले. मीडिया रिपोर्टनुसार नोंदणीकृत पोस्टल सेवेची मुख्य वैशिष्ट्य जसे की सुरक्षित आणि पुष्टी करता येणारी डिलिव्हरी आता स्पीड पोस्ट सेवेत अबाधित राहील. मात्र याच्यात जे शुल्क असणार आहे ते शुल्क अतिरिक्त शुल्क आकारला जाईल. त्यामुळे ही सेवा कदाचित महाग ठरू शकते. भारतीय टपाल विभागाच्या निर्णयाबद्दल तुमचं मत काय? आणि नक्कीच रजिस्टर पोस्टल सेवेबद्दल तुमचा एखादा अनुभव असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच तो शेअर करा. आणि अशाच व्हिडिओसाठी लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका.